नमस्कार. विज्ञानयात्री गुलियेल्मो मार्कोनी यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री गुलियेल्मो मार्कोनी हे इटली देशाचे भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता आणि सन 1909 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. रेडिओ लहरींच्या मार्फत बिनतारी संदेश यंत्रणा या वैज्ञानिक शोध प्रित्यर्थ कार्ल फर्डिनॅंड ब्राऊन यांच्यासोबत गुलियेल्मो मार्कोनी यांना सन 1909 सालचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गुलियेल्मो मार्कोनी यांचा जन्म दिनांक 25 एप्रिल 1874 रोजी इटली देशातील बोलोग्ना या शहरात झाला. गुलियेल्मो मार्कोनी यांचे वडील ज्युसेप्पे मार्कोनी हे इटलीतील बोलोग्ना येथील एक श्रीमंत जमीनदार होते. गुलियेल्मो मार्कोनी यांची आई ॲनी जेम्सन ह्या आयर्लंडच्या जेम्सन व्हिस्की डिस्टिलर्स कुटुंबाची कन्या. आईने बालक गुलियेल्मो मार्कोनी याला लहानपणी इंग्रजी आणि धर्माची शिकवण दिली, तर खाजगी शिक्षकाने इतर विषयाचे शिक्षण दिले. आईने गुलियेल्मो मार्कोनी यांच्या वैज्ञानिक प्रयोगांना नेहमीच पाठिंबा दिला आणि त्यांना इंग्लंडमध्ये संशोधनासाठी मदत केली. मार्कोनीचा धाकटा भाऊ देखील होता आणि तो आपला बराचसा वेळ इटली आणि इंग्लंडमध्ये आईसोबत घालवत असे. मार्कोनीच्या जन्माच्या आधी सन 1868 मॅक्सेल या शास्त्रज्ञाने विजेच्या प्रवाह वातावरणात आहे अशी कल्पना मांडली होती. या वीज प्रवाहाचे गुणधर्मही त्यांनी वर्णिले होते, पण बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मार्कोनीला लहानपणापासूनच विजेच्या प्रवाहाबाबत कुतूहल होते. हायन्रिक हर्ट्झ यांचे एक लेख त्यांच्या वाचनात आले. सन 1895 मार्कोनी हर्ट्झच्या संशोधनावर आपल्या वडिलांच्या बोलोग्न्यात मोठ्या वाड्यात काम सुरू केले. 19व्या शतकाच्या मध्यावर अमेरिकेच्या सॅम्युएल मोर्स याने संदेश पाठवण्यासाठी तयार केलेला मोर्स कोड वापरून तारायंत्र संदेशवहन सुरू झाले. अशा तारांची जाळी युरोप आणि अमेरिकेत पसरायला लागली. सन 1858 साली अटलांटिक महासागरातून एक केबल टाकून युरोप आणि अमेरिकेमधली तार व्यवस्थेची जाळीही एकमेकांना जोडण्यात आली. मात्र केबल केवळ 3 महिन्यात तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या परिस्थितीत अधिक मजबूत केबल बनवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, पण या समस्येवर खरा उपाय सापडायला तो ताराशिवाय करता येणाऱ्या गुलियेल्मो मार्कोनी यांच्या बिनतारी संदेशवहनाचा शोध लागल्यामुळे. गुलियेल्मो मार्कोनी यांचे बालपण त्यांच्या पूर्वजांनी सन 1600 साली बांधलेल्या आणि अनेक पिढ्या वापरात असलेल्या इटलीमधल्या घरात गेले. अनेक शास्त्रज्ञांनी हेनरिच हर्ट्झ बिनतारी संदेशाच्या प्रयोगामधून हवेतून जात असलेल्या अदृश्य लहरींचे अस्तित्व मान्य केले होते आणि तपासले पण होते. त्यामुळे अशा लहरी आपल्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी त्या प्रत्यक्ष असतात याविषयी कोणाच्याच मनात शंका नसायच्या. तसेच मॅक्सवेलनेही इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीच्या संदर्भात मांडलेली समीकरणे सुद्धा पडताळून पाहता येतात. हेही अनेक जणांना पटले होते, पण या सगळ्यांचा उपयोग प्रत्यक्षात कुठे आणि कसा करता येईल हे मात्र कुणालाच उमगत नव्हते. पण या सगळ्याहून वेगळा विचार करणारे कोणीतरी जन्माला येणे स्वाभाविकच होते. गुलियेल्मो मार्कोनीच्या रूपाने असा माणूस पृथ्वीवर अवतरला. बिनतारी संदेशवहनाच्या बाबतीत कसलीही पार्श्वभूमी नसताना मार्कोनी यांनी या तंत्रज्ञानाला सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात नेऊन ठेवले आणि अतिशय लोकप्रिय बनवले. ऑगोस्टो रुगी हे एक इटलियन भौतिकशास्त्रज्ञ होते, ज्यांनी विद्युत चुंबकत्व आणि मायक्रोवेव्हच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. ऑगोस्टो रुगी हे 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील इटालियन भौतिकशास्त्रज्ञ, ते मायक्रोवेव्ह तयार करणाऱ्या पहिल्या शास्त्रज्ञांपैकी एक होते. त्यांनी विद्युत चुंबकीय लहरींचा अभ्यास केला आणि
हर्ट्झियन लहरींच्या गुणधर्मावर संशोधन केले. त्यांनी बोलोग्ना विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रिगी यांच्या संशोधनाने वायरलेस टेलिग्राफच्या विकासासाठी पायाभरणी झाली. नोबेल पारितोषिक विजेते विज्ञान यात्री गुलियेल्मो मार्कोनी हे ऑगस्टो रिगी यांचे विद्यार्थी होते. गुलियेल्मो मार्कोनी यांच्यावर ऑगस्टो रिगी यांच्या कार्याचा मोठा प्रभाव होता. बोलोग्ना विद्यापीठातल्या ऑगस्टो रिगीने हरच्या बिनतारी लहरीविषयी एक लेख लिहिला होता. तो वाचून मार्कोनी यांचे या विषयातले कुतूहल वाढले. मार्कोनीला रिगीकडे हर्ट्झने वापरलेले उपकरण मिळाले. त्याचा वापर करून त्याने आपले प्रयोग करायला सुरुवात केली. त्या उपकरणात बदल करून त्याने नंतर आपल्या घरीच एक प्रयोगशाळा उभी केली. त्यावेळी त्याचे वय फक्त 20 वर्ष होते. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या लक्षात एक गोष्ट अगदी पटकन आली होती, ती म्हणजे बिनतारी लहरींचा प्रत्यक्षात काही उपयोग करून दाखवायचा असेल तर त्या लहरी दूरवर प्रवास करू शकतात हे आपण सिद्ध करू शकलो पाहिजे. अगदी थोड्या अंतरावर या लहरी पाठवून काही साध्य होणार नाही हे त्याने ओळखले होते. तसेच या सगळ्याचा खर्च तारामधून होत असलेल्या संदेश वहनाच्या खर्चाच्या तुलनेत कमी असली पाहिजे. नाहीतर एवढा खटाटोप करून लोक बिनतारी संदेश वाहनाकडे डोंगून सुद्धा पाहणार नाहीत याचीही त्याला जाणीव होती. सुरुवातीला मार्कोनी यांनी आपल्या घरातल्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत बिनतारी संदेश पाठवायचा प्रयोग करून बघितला. त्यात यश आल्याने त्याला हुरूप आला. पण पुढचे प्रयोग करायचे तर त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्याच्या वडिलांनी सुरुवातीला हे सगळं खूळ वाटायचं, पण मार्कोनीचा चलत भाऊ असलेल्या डेझीवर त्यांचा विश्वास होता. तोही मार्कोनीच्या प्रयोगामध्ये तथ्य आहे असं म्हणायला लागल्यामुळे मार्कोनीच्या वडिलांनी नाराजीने काय होईना पण 500 युनिट्स इतके चलन किंवा पैसे मार्कोनीला खूप प्रश्न विचारून दिल्या. आता मार्कोनीने आपले प्रयोग उघड्या वातावरणात करायला सुरुवात केले. त्यावेळी जितका जास्त उंच अँटेना वापरू तितका आपल्या बिनतारी संदेशाचा प्रभाव जास्त जाणवतोय आणि आपण जास्त अंतरावर संदेश पाठवू शकतोय हे मार्कोनीच्या लक्षात आले. लवकरच तो शेकडो मीटर अंतरावर सुद्धा संदेश पाठवू शकतो हे त्यांच्या लक्षात आले. लवकरच तो शेकडो मीटर अंतरावर सुद्धा संदेश पाठवू शकायला लागला की सुरुवात सुद्धा केली. सन 1895 मध्ये मार्कोनी यांनी केलेल्या या प्रयोगामध्ये त्याला त्याच्या 29 वर्ष वयाच्या अल्फॉन्सो नावाच्या भावाची आणि एक तरुण शेतकऱ्याची खूप मदत झाली. आता मार्कोनीने एकीकडे उभे राहायचं, त्याच्या भावाने दूरवर अंतरावर, आणि मग मार्कोनीने बिनतारी संदेश मॉर्स कोडच्या टीब रेग या भाषेत पाठवायचा आणि मग तो यशस्वीपणे मिळाले की भावाने बंदुकीचा बार काढायचा असं संकेत ठरले. असे संदेश मार्कोनी आता कित्येक मीटर्स अंतरावर पाठवू शकला. एकदा तर मॉर्स आणि अल्फॉन्सो यांच्यामध्ये एक टेकडी असून सुद्धा संदेश एकीकडून दुसरीकडे गेली. मार्कोनीच्या संशोधनाला खूप महत्त्व आले आणि आर्थिकदृष्ट्या किंमत येणार हे आता हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे इंग्लंडच्या टपाल खात्याने मार्कोनीचे पेटंट विकत घ्यायचे तयारी दाखवली. पण मार्कोनीने त्याला साफ नकार दिला आणि त्याऐवजी वायरलेस टेलिग्राफ अँड सिग्नल कंपनी या नावाने स्वतःची कंपनी काढली. या कंपनीत गुंतवणूकदारांनी त्या काळाच्या मानाने खूप जास्त म्हणजे 1,00,000 पाऊंडची गुंतवणूक केली होती. आपल्या वडिलांच्या सल्ल्यावरून सन 1900 साली मार्कोनी यांनी त्या कंपनीचे नाव बदलून मार्कोनी वायरलेस टेलिग्राफ कंपनी लिमिटेड असे केले. सन 1897 सालच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मार्कोनी यांनी एका हॉटेलमध्ये आपल्या बिनतारी तारायंत्रांचे कायमस्वरूपी प्रक्षेपण केंद्र उभे केले. तिथून बॉर्नमथला बिनतारी संदेशांच्या माध्यमातून तारा पाठवायची सोय मार्कोनी यांनी केली. त्याच वर्षी नंतर मार्कोनीला त्याचे पहिले व्यावसायिक कंत्राट मिळाले. लंडनच्या लॉर्ड्स समूहाने स्टीम बोटी किनाऱ्याला पोहोचल्याची वार्ता मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेतून पोहोचवता येईल
येईल का अशी विचारणा केली. त्याबद्दल अनेक चाचण्या करून मार्कोनीच्या कंपनीने लॉईड्स तशी यंत्रणा बनवून दिली. सन 1898 सालच्या जुलै महिन्यात डब्लिनमधल्या एका वृत्तपत्राने मार्कोनीला एका बोटिंगच्या स्पर्धेचं वर्णन ती चालू असताना पाठवण्याच्या कामासाठी कंत्राट दिले. त्यामुळे प्रत्यक्षात ही स्पर्धा न बघता सुद्धा अनेक लोकांना या स्पर्धेचे जवळपास थेट वर्णन वाचायला मिळाले. त्याचबरोबर मार्कोनी यांची यंत्रणा बरंच अंतर पार करून आणि अनेक प्रकारचे अडथळे ओलांडून सुद्धा बिनतारी संदेश पाठवू शकते हे सुद्धा सिद्ध झाले. यामुळे व्हिक्टोरिया राणी, तिचा मुलगा राजपुत्र एडवर्ड यांनी खुश होऊन ओसबोर्नमधल्या राणीच्या महालापासून राजपुत्र या बोटीतून लांब लांब फिरायचा. त्या बोटीमध्ये एक बिनतारी संदेश वहनाची यंत्रणा उभी करायला सांगितली. ते होतात सन 1898 सालच्या ऑगस्ट महिन्यापासून राणी राजपुत्राबरोबर आजकालच्या अति लोकप्रिय असलेल्या SMS-चे बाळबोध स्वरूप वापरत होती. दिनांक 2 जून 1894 या दिवशी इंग्लंडमधील मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून मार्कोनीचे पहिले प्रात्यक्षिक करण्यात आले. सरकारी अधिकारी, पोस्टातील मान्यवर त्यावेळी उपस्थित होते. सॅल्सबरीमध्ये दुसऱ्या प्रात्यक्षिकेला वायुदल व सेना दलातील बरेच अधिकारी आले. आता 2 मैलावरून बिनतारी संदेश 10 मैलापर्यंत पोहोचू शकत होता. हळूहळू मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचे जाळे सर्वत्र पसरत गेले. सन 1914 पहिले जागतिक युद्ध पुकारले गेले. मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचा इटालियन नौदल, वायुदल याचा फार उपयोग झाला. जगातील सर्वात मोठे वायरलेस स्टेशन मार्कोनी यांनी उभे केले. मार्कोनीला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक व इतर अनेक पारितोषिक मिळाले. गुलियेल्मो मार्कोनी हे इटालियन देशाचे शास्त्रज्ञ आणि रेडिओ म्हणजे बिनतारी यंत्रणा याचे जनक. गुलियेल्मो मार्कोनी यांनी हवेतून जाणाऱ्या अदृश्य लहरींचा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज यांचा वापर करून ताराशिवाय म्हणजे वायरलेस संदेश वहनाचे तंत्रज्ञान विकसित केले. त्यांनी विकसित केलेल्या प्रॅक्टिकल रेडिओ लहरींच्या तंत्रज्ञानामुळे वायरलेस कम्युनिकेशनचा पाया रचला गेला. दिनांक 2 जून 1894 रोजी गुलियेल्मो मार्कोनी यांनी इंग्लंडमधील मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून रेडिओ लहरींच्या मार्फत बिनतारी संदेश यंत्रणा याचे पहिले प्रात्यक्षिक सादर केले. गुलियेल्मो मार्कोनी यांनी आपला पहिला बिनतारी संदेश 1 मैल लांब पाठवू शकण्यात यशस्वी झाला. रेडिओ लहरीच्या मार्फत बिनतारी संदेश यंत्रणा या वैज्ञानिक शोध कार्याप्रित्यर्थ कार्ल फर्डिनांड ब्राउन यांच्यासोबत गुलियेल्मो मार्कोनी यांना सन 1909 सालचा भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सन 1901 त्यांनी पहिल्यांदा अटलांटिक महासागरापलीकडे रेडिओ सिग्नल पाठवण्यात यश मिळवले. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीमुळे जगभरात बिनतारी संदेश वहनाचा प्रसार झाला. दिनांक 2 जुलै 1936 रोजी गुलियेल्मो मार्कोनी यांचे निधन झाले. विज्ञानयात्री गुलियेल्मो मार्कोनी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.